मित्रांनो आणि माता भगिनींनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 20 कारणांमुळे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत। तर तुमचे फॉर्म रिजेक्ट केले जात असताना त्यामध्ये जे चेक करणारे अधिकारी आहेत किंवा जे लोक आहेत ती कोणती कारणे देत आहेत, तर ती ही 20 कारणे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। तर ती 20 कारणे कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, पहिलं कारण आहे नोंदविलेले नाव व आधार कार्ड वरील नाव यामध्ये तफावत आहे। जर तुमच्या आधार कार्ड व जे तुम्ही फॉर्म मध्ये भरलेले नाव आहे यामध्ये जर तफावत असेल तर सुद्धा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जात आहे। त्यानंतर अर्जदाराचे वय 21 ते 65 या वयोगटात बसत नाही, हे सुद्धा एक कारण झाले। त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड नुसार नाही। जर तुमच्या फॉर्म मध्ये तुमचा पत्ता आधार कार्ड नुसार भरला गेला नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहे। त्यानंतर अर्जदार महिलेचे 15 वर्षापूर्वीचे पुरावे जोडले नाही किंवा चुकीचे जोडलेले आहे। जे 15 वर्षापूर्वीचे पुरावे असतील ज्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र असेल, रेशन कार्ड असेल, टीसी असेल किंवा इतर काही जन्म प्रमाणपत्र वगैरे असतील, जर हे 15 वर्षापूर्वीचे नसतील तर या ठिकाणी ते फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला जात आहे। त्यानंतर जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि पतीचे 15 वर्षापूर्वीचे पुरावे जोडलेले नाही। जर परराज्यातील महिला असेल आणि तिचं जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि समजा तिनं पतीचं 15 वर्षापूर्वीचा पुरावा जोडला नाही तरी सुद्धा तिचा फॉर्म हा रिजेक्ट केला जात आहे किंवा परत त्रुटीमध्ये पाठविला जात आहे। त्यानंतर आधार क्रमांक चुकीचा नोंदविला गेलेला आहे, तर हा एक 6वं कारण झालेला आहे। जर तुम्ही आधार क्रमांक चुकीचा नोंदविलेला असेल तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट केला जात आहे किंवा परत तुमच्याकडे पाठविला जात आहे। त्यानंतर 7वं कारण कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे। जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढला असेल आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तरी सुद्धा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जात आहे। त्यानंतर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र जर तुम्ही जोडले नाही तरी सुद्धा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जात आहे। म्हणजे उत्पन्नाचा दाखला जोडला नाही किंवा रेशन कार्ड जोडला नाही तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जात आहे। त्यानंतर बँक खात्याचा तपशील योग्य नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचं कारण यामध्ये आहे, कारण बरेच जण या ठिकाणी IFSC कोड जो आहे तो चुकवत आहे किंवा अकाउंट नंबर सुद्धा चुकीचा टाकत आहे, तर अशा वेळेस सुद्धा फॉर्म रिजेक्ट केला जात आहे। त्यानंतर बँक खाते आधार संलग्न नाही म्हणजेच आधार सीडिंग झालेलं नसेल तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट केल्या जात आहेत। त्यानंतर अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे। आता बऱ्याच जणांनी हमीपत्र सुद्धा अपलोड केलेले नाही त्यामुळे त्यांचे फॉर्म परत आलेले आहेत, किंवा मग हमीपत्रात सर्वच ठिकाणी त्यांनी टिक केलेले असताना म्हणजे काही ठिकाणी टिक केली काही ठिकाणी टिक केली नाही, अशा परिस्थितीत सुद्धा या ठिकाणी अर्जदाराचे जे अर्ज आहेत ते रिजेक्ट केले जात आहे। त्यानंतर अर्जदार शासनाच्या विविध योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे अपडेट आहे। जर ज्या महिला PM किसान योजनेचा लाभ घेत असतील किंवा शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेत असतील त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांचे फॉर्म सुद्धा रिजेक्ट केले जात आहे। परंतु बऱ्याच जणांचे या ठिकाणी अर्ज पास झाल्याचे आपण पाहिले आहे, तर त्यांना 1-2 हफ्ते मिळून जातील, परंतु त्यानंतर मात्र त्यांचे हफ्ते बंद होणार आहेत। त्यानंतर 13वं कारण 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे। जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तरी सुद्धा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे। ज्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तरी सुद्धा त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर 15वं कारण कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, त्यांचे सुद्धा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर कुटुंबातील सदस्य कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्ती वेतन घेत आहेत, त्यांचे सुद्धा अर्ज रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे, अशा लोकांचे सुद्धा फॉर्म रिजेक्ट केले जात आहे। त्यानंतर कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतला असेल तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट केले जात आहे। लक्षात असू द्या, कुटुंबातील एकच अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्यानंतर अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत असेल तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत। त्यानंतर 20वं महत्त्वाचं कारण इतर काही कारण असतील, समजा ज्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड केले गेलेले नसतील, उदाहरणार्थ आधार कार्डची एकच साईड अपलोड केलेली असेल, त्यानंतर राशन कार्डची एकच साईड अपलोड केलेली असेल तरी सुद्धा तुमचं फॉर्म या ठिकाणी परत पाठविला जात आहे। तर यामध्ये आता रिजेक्ट करण्याचे 2 प्रकार आहेत। त्यामध्ये एक पूर्ण या ठिकाणी फुली रिजेक्ट केले जात आहे आणि पार्शियली रिजेक्ट केले जात आहे। तर ज्यांचे फॉर्म फुली रिजेक्ट होत आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचा फॉर्मच या ठिकाणी रद्द केला जात आहे, आणि ज्यांचं पार्शियली रिजेक्ट केलं जात आहे तर त्यांना या ठिकाणी काहीतरी त्रुटी आलेली आहे, त्यांना ती त्रुटी दूर करून आपला अर्ज पुन्हा या ठिकाणी सबमिट करता येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एकूण 20 महत्त्वाची कारणे आहे ज्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होत आहेत। तर ही जी कारणे आहेत ती स्वतः अधिकारी या ठिकाणी पाहत आहेत आणि फॉर्म चेक करून तुम्हाला ही कारणे या ठिकाणी देत आहेत।
तर आशा करतो की तुम्हाला ही 20 कारणे समजली असेल. यापुढे जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच यामध्ये मदत होईल. तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.